आदियोगी सेवा संस्था टीमनं हर्षित सिंगचं नाव घेतलं. त्याचं टोपण नाव आहे देवा आणि देवा ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. विनायक तांडेल. विनायक तांडेल साहेबांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. या साहेब सगळ्यांना द्यायचंय, तुम्ही सुद्धा द्या. चला जेवढे प्रेक्षक आतमध्ये बसलेत विनायक भोईर त्या सगळ्यांना विनंती आपण पडद्याच्या मागे सगळ्यांना जायचंय. जागा शिफ्ट केली जाणार आहे तिथली. जागा नव्हे तर खुर्च्या शिफ्ट करणार आहोत. जागा आहे तशीच राहील. सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु ते दृश्य थोडंसं वेगळं वाटतं त्या कारणाने आपण सर्वांनी मागे जायचंय. हर्षित सिंग देवा प्लेअर ऑफ द मॅच. सी कॉस्ट रिसॉर्ट सी कॉस्ट कॅफेचे ओनर सचिनजी वैथी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली ही जर्सी. चला लगेच मैदानात जायचंय. दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. प्रदोष बैकर एक्स्ट्रा प्लेअर दोन्ही संघाचा येऊ द्यात. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेअर आलेले आहेत. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मॅच नंबर 3 दोन विजयी संघांमधील ही मॅच. नाणेफेकीचा कौल झालाय आणि तो कौल झाल्यानंतर आता दोन संघ आपापली जागा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. ज्या दोन संघांनी ज्या दोन पोझिशन मध्ये खेळ पहिल्या मॅच मध्ये केला होता त्या सेम पोझिशन मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना खेळ करायचा. म्हणजे ज्याने बॅटिंग केली होती ते बॅटिंग करतायत, ज्यांनी बॉलिंग केली होती ते बॉलिंग करतायत. ज्यांना चेस करायचा होता ते चेस करत होते ते चेस करण्यासाठी तयार राहतील. ज्यांना धावा वाचवायच्या होत्या ते वाचवण्यासाठी तयार राहतील. पहिलं षटक अजय घेऊन आलाय. प्रदोषने एकदा धावून कंप्लीट केली आणि दुसरा चेंडू हाताळण्यासाठी अजय पुन्हा एकदा तयार. ओ हलकीशी फ्लाईट पण टेप होणारा चेंडू आतमध्ये येत असताना डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नबाकूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 चा थरार आपण पाहतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आतली काढा घेऊन अजय यांच्या हातामध्ये गेलाय. आलाय डॉट बॉल. खूप काही आकर्षण आहेत या स्पर्धेची ज्याची आपण चर्चा करणार आहोत. परंतु या स्पर्धेला मोठं करण्यासाठी, या स्पर्धेला चार चांद लगावण्यासाठी, या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी अनेक मंडळी आपल्याला इथे लाभलेली आहेत. त्याच्यामध्ये खास करून उल्लेख करावासा वाटतं आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर, प्रचंड अनुभव अंडरआर्म क्रिकेटचा असे परशुराम पाटील उर्फ गंभीर, आणि दुसऱ्या बाजूला मागील 2 वर्षापासून या सामनाधिकारी म्हणून आपलं नाव कमावलेले विवेकजी पाटील. या दोन्ही आमच्या ऑफिशियल अंपायरचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समालोचन कक्षामध्ये आमच्या साथीनं कौस्तुभ मेहर यांचा आवाज आपल्याला यावर्षी ऐकायला मिळतोय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मयूर भोईर या डिजिटल दुनियेमधील प्रगत अशा इन्स्ट्रुमेंट आपल्या सर्वांसमोर सादर होणारे मयूर भोईर डीजे मयूर यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि पालघर जिल्ह्यामधील सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असणारे चॅनल म्हणजेच पाटील नेटवर्क यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. अनेक अशा गोष्टी आमचे मंडप डेकोरेटर्स ज्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे हे मंडप सजवलंय. या बाउंड्री लाईनला जे काही रोप लावलेले आहेत थोड्याच वेळात त्याची सुद्धा तुम्हाला प्रचिती बघायला मिळेलच. यावेळेला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल आली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावरती टीम साहेबा. आमची डॅशिंग रणनीती आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. चला रोशन पाटील नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऋषिधर देसाई यांच्या समोर. पहिला चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर आहे आणि पंच वळत असताना आमच्याकडे वाईडचा इशारा देतात. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उडालाय हर्षित सिंगच्या डोक्यावरून. जयेश बनसोडेच्या दिशेने सीमारेखा पार. चौकार. ऋषिदादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात आहे गवगवा. ऋषिदादा कोणत्याही प्रकारची संधी नव्हती. बघा ज्या पद्धतीने फटका मारला होता. बॅकफुट ड्राईव्ह होता.
आडव्या बॅटने खेळलेला आणि तो चेंडू जात असताना मोक्याच्या क्षणी मोक्याच्या वेळेला बाउन्स होत असताना हर्षितच्या डोक्यावर निघून गेलाय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून चांगली फिल्डिंग अल्पेशची बघायला मिळाली. तिथे एकदा ऋषिदादाने धावून कंप्लीट केली. टीम सायबा एक्सपिरियन्स टीम आहे, खूप मोठा अनुभव या दोन्ही खेळाडूंच्या पाठीची. समोर डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट बाय प्रदोष, चौकार. ऋषिदादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश साऱ्या मैदान. मिथुन तांडेल सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मिथुन तांडेल यांची मेहनत सुद्धा मोठी आहे, अनेक अशी नाव आहेत. समोर डाऊन द ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा ऋषिदादा देसाई डिपार्ट्स. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक रोशन पाटीलचा. थँक्यू तिथे नवीन फलंदाज मुझम्मिल खान, मागील मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावरती आहे. काय लुक आहे त्या जर्सीचा. थँक्स टू सचिन वायती, सीकॉस्ट कॅफेचे ओनर, ज्यांनी ही जर्सी स्पेशली या स्पर्धेच्या प्लेअर ऑफ द मॅचसाठी दिली आहे. ब्रँडेड जर्सी आहे, वेल कस्टमाइज केलेली आहे, चांगला लुक आहे. 2 षटकं संपली, 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक घेऊन कोण येणार. अल्ताफ, आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन. NPL मध्ये ज्यावेळेला खेळत होते, मनोलपाडा प्रीमियर लीग मध्ये, त्यावेळेला तेच हा संघ क्वालिफाय झाला होता. थोडा कमी जरूर पडला होता ज्यावेळेला क्वालिफाईंग रेसच्या सुपर 16च्या मॅचेस होत्या, पण तिथून अनेक गोष्टी लर्न करून शिकून तो संघ पुन्हा एकदा या डोकरादेव ग्रामस्थ प्रीमियर लीग मध्ये येऊन दाखल झालाय. पहिला सामना त्याने जिंकलाय. टीम साहेबाच्या वाट्याला सुद्धा पहिला सामना आलाय म्हटल्यानंतर या 2 विजयी संघांमधील मॅच मधून क्वालिफाय होण्याचा पहिला मान कोण पटकवणार याच्यासाठी सगळ्या जणांचा नजरा या मॅच कडे. डाऊन द ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न नाही मिळाला हातामध्ये, सरळ निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार. थँक्यू विजय. प्रत्येक मेंबर, प्रत्येक प्रतिनिधी किंवा प्रत्येक खेळाडू, प्रत्येक ग्रामस्थ या स्पर्धेला मोठं करण्यासाठी इनसाइड आउट, नो बॉल आणि नो बॉल वरती चौकार. 4 धावा. फ्लाइट आहे आणि त्यामुळे रेफर केलंय, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं, बघितलं जाणार आहे हा नो बॉल आहे की नाही. अनेक नावं डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित पर्व 2 म्हणजेच नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 चा थरार. कोस्टल फार्म हाऊस, डॅनियल कावरी, हरम स्टील सेंटर, FRSS एंटरप्राइजेस, SS फर्निचर्स, आरके, उत्तम ज्वेलर्स, कुबेर एंटरप्राइजेस, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, द अरेबियन व्यू, एक्वा पॅलेस, द सी कॉस्ट, एक्वा पॅलेस रिसॉर्ट नवापूर, शिवम फार्म हाउस, फाइन स्टील. ओ नो बॉल, डाउन द ग्राउंड, 1 मोर बाउंड्री. नो पे 2 बाउंड्री आए तो फिर मैच कहाँ का बचेगा. क्षितिज रिसॉर्ट, आदरणीय सदानंद पाटील, आदरणीय विजय शेठ पाटील, आदरणीय महेश जी पाटील, गारवा फार्म हाऊस, पीस ऑफ नेचर रिसॉर्ट. डाउन द ग्राउंड लगातार तिसरा या स्पर्धेमधील पहिली चौकारांची हॅट्रिक मुझम्मिल खानच्या नावे. 36. पुन्हा एकदा यावेळेला रोशनच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. एक कोणती धाव नाही, डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. लास्ट एक मिनिट लास्ट बॉल आहे. ठीक आहे, 2 बॉल बाकी आहेत. ओ यावेळेला अजून एक बाउंड्री, चेंडू सीमारेखा पार, चौकार.
चौकार आला मुझम्मिलच्या बॅटमधून आणि आता धावफलक वेगानं बूम होत असताना 40शी पार सुद्धा झाली आहे. सिंगल आले 41. तिसरं षटक संपलं. अल्ताफवरती हल्ला बोलत असताना 4 चौकार अल्ताफच्या त्या षटकामध्ये आल्यात. शेवटचे 6 चेंडू बाकी. मॅन इन फॉर्म आहेत मुझम्मिल खान. प्रदोष बैकर त्याच्या साथीनं एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय पाहिलं जाणार आहे. बॉलिंग मार्कवरती बोलत तयार होत आहेत मिस्टर नित्याला चेंडू दिल्यानंतर ते कशा प्रकारे हे षटक हाताळतात हे पाहावं लागणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हातातून निसटलाय चेंडू. पुन्हा एकदा चौकार. समोर ऑफ साइड आता ऑन साइड. हो यावेळेला नो बॉल. फ्लाइट होती मोठी आणि त्यामुळे चेंडू 1+1 अशा 2 धावांसाठी जातोय. पहिलं अर्धशतक काय धावफलकावरती बघायला मिळेल का? स्थिती जर बघितली तर या स्थितीला पुढे नेलं तर कदाचित त्या धावा बघायला मिळू शकतात. चांगली फिल्डिंग अरुणची रनआउटची संधी पण नाही रनआउट होऊ शकत. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. प्रदोषने धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे आणि योग्य निर्णय मी म्हणेल. मुझम्मिलच्या बॅटला जर का चेंडू अजून एक मोठा फटका इनसाइड आउट ऑफ ड्राईव्हच्या रूपाने येतोय चौकार. बावन्न धावा अर्धशतक कंप्लीट. ओहो यावेळेला शॉर्ट आर्म जॅम करायचा होता पण त्या चेंडूला नाही जॅम करू शकलेत. विकेट आली आहे मुझम्मिलसाठी. जोरदार टाळ्यावरून जातात एकदा. चांगली बॅटिंग. 30 धावा वैयक्तिक त्यानं बनवल्यात आणि त्यामुळे हे 50शी पारचं धावफलक आपल्याला बघायला मिळतंय. अजून 3 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे पण खरी मजा सुमित यानंतर आपल्याला बघायला मिळेल. त्याचं कारण एक आहे की ग्राउंडच्या पद्धतीने ज्या पद्धतीने भौगोलिक रचना. येस 3 बॉल 4 झालेत. व्हाईट बॉल अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. ऑन साइडला यावेळेला मनीच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. मजा काय येणार त्याचं कारण आहे मैदानाची भौगोलिक रचना जर बघाल त्या रचनेला बघता इथून फील्ड करणं हे खूप मोठी डिफिकल्ट टास्क आहे. व्हेरी क्विक बॉल येतात बॉर्डर लाईन जवळ. जर का तुम्ही तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला नाही ठेवला तर चौकार चौकार आणि चौकार हे मोठ्या प्रमाणात दिसू शकतात. षटक क्रमांक पहिलं 4थं संपलं आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 58-59 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते आदि योगी सेवा संस्था संतोष भुवन या संघासमोर टीम साहेबाच्या वतीनं. चला यानंतर होणारी मॅच त्याचा टॉस सुद्धा केला जाणार आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही कर्णधार या धर्मा 11 विपक्ष अष्टविनायक विरार. चल नेक्स्ट मॅचचा टॉस. आदरणीय संजीवजी मेहर यांना विनंती करेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. संजीव मेहर जय स्मृती कलाकार मंडळाचे गणेश स्मृती कलाकार मंडळाचे प्रशिक्षक आहेत आणि त्यांचा शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस केला जातोय 2 संघादरम्यान. धर्मा 11 संघासमोर अष्टविनायक विरार. DCC असा कॉल येते NPL येते. आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थान बनवा. टॉस जिंकला काय निर्णय? आम्ही आता बॅटिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा राणे तुला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला अष्टविनायक विरार या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऐकत राहा पाहत राहा. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद कौस्तुभ.
मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा, 2 चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. तिसरा चेंडू आतमध्ये येत असताना डॉट आलाय. ऑफ ब्रेक ऑफ कटर, निर्धाव चेंडूची सांगता होती. भलं मोठं आव्हान. अंडरआर्म क्रिकेटच्या या वर्षीच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या धावा कोणी उभारलेल्या नव्हत्या. त्या धावा आता आपल्याला बघायला मिळतात. परंतु आदियोगी सेवा संस्थांचा बॅटिंग ऑर्डर, फलंदाजीचा जो काही ताफा आहे त्याला बघता या धावांचा पाठलाग काही प्रमाणामध्ये करू शकतात हर्षित सिंग देवा, रोशन पाटील आणि अभिषेक ही चांगली फलंदाज आहेत. पहिलं षटक मला वाटतं संपलं. एकच धाव पलकावरती. दुसरं षटक घेऊन ऋषिदादा देसाई. पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड, रोशन पाटीलच्या बॅटमध्ये येतोय दमदार चौकार. सतत सातत्यानं म्हणजे कोणत्याही प्रकारची हायगाय न करता आदियोगी सेवा संस्थान हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होतो. आपल्या खेळाचं प्रत्यक्षरण दाखवण्याचा प्रयत्न करतो. खेळामध्ये तो प्रामाणिकपणा आहे, ती शिस्त आहे आणि म्हणूनच त्यांना ते खेळण्याचं बळ सुद्धा येतंय. अष्टविनायक विरार याने नाणेफेकी जिंकली आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आतमध्ये येणारे चेंडू, पुन्हा एकदा डॉट. नो बॉल नंतर डॉटने बॅक केलं. धावपलकातील धावा 6. रोशनने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय. अशा प्रकारच्या चेंडूवरती किंवा प्रत्येक चेंडूवरती एखादी धाव आल्यानंतर तुम्ही तो गॅप फुलफिल नाही करू शकत आहे जो गॅप आता बनलाय. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अभिषेक बाद. आला साई बाबा माझा पासून कंगनी पालखी आला साई बाबा माझा पासून कंगनी पालखी. Thank you, DJ. देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. रोशन पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतात. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, मुजम्मिलने चेंडूला अडवलं. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. आउटफील्ड खूप फास्ट आहे, अगदी जवळ आहे आणि त्यामुळे धावा सुद्धा मोठ्या प्रमाणात येताना दिसतात. टॅप केलं चेंडूला हर्षितने. डॉट बॉल. पुन्हा एकदा रनआउटची संधी. हो, यावेळेला फलंदाज बाद. माघारी परतावं लागेल देवाला. अजून एका विकेटचं पतन. या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे असं वाढावं लागेल. ॲट चेंज केले त्याबद्दल पॅनल्टी लागते. सो त्याच्यासाठी तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागते. ती पॅनल्टी ऍड केली जाणार आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा. चला, दोन्ही संघांनी तयार राहायचंय. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं
आणि या दुसऱ्या पर्वामधील मॅच नंबर 4 दोन पराभूत संघांदरम्यान ती मॅच असणार आहे आणि त्यामुळे त्या दोन्ही संघांनी खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. सद्यस्थिती या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे आणि असं असताना अजय मैदानाच्या आतमध्ये आलाय. आदियोगी सेवा संस्थान हा संघ मॅच पासून पूर्णपणे लांब. टीम सायबा या मॅचच्या जवळ आणि या मॅचचा विजयाचा सुगंध त्यांना आता येऊ लागलाय. ओ मोठा फटका यावेळेला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहेत. हजेरी लावून परत परत रिटर्न जात असताना फलंदाज चला शेवटचा आणि अंतिम बॉल वाईड. समोर चला मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला टीम साहेबानं. पराभवाच्या छायामध्ये आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव मुझम्मिल खान. वैयक्तिक 30 धावा त्याने केल्या आणि त्यामुळे त्याचा गौरव करण्यात येणार आहे मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन, जी स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे सी कॉस्ट कॅफेचे ओनर सचिनजी वैती यांच्या माध्यमातून. आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय राजेश वैती यांना की आपण व्यासपीठावरती या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिली जाणार आहे. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. राजेश वैती यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. मुझम्मिल खान आपण व्यासपीठावरती या. त्याला टेन्शन आले. चला या मुज्जू. राजेशजी वैती यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जातोय. चांगली मॅच, त्याच्यामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट धावांचा राहिला. प्रदोष बैकर यांना हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे असं मुझम्मिल खान यांनी सांगितलंय. प्रदोष बैकर आपण या. समोर मारलेला चौकार हा लक्षवेधी होता. ज्या क्रिकेटच्या फटक्याला बघून अनेक जण प्रेरित झाले होते, तो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका प्रदोष बैकरने दाखवला आणि त्याला ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देण्याचं मुझम्मिल खान यांनी सांगितलंय. राजेशजी वैती या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जातोय. खूप खूप अभिनंदन प्रदोष, खूप खूप अभिनंदन मुझम्मिल, खूप खूप अभिनंदन टीम सायबा. मॅचला सुरुवात होईल. अष्टविनायक विरार त्वरित फिल्डिंग लावून घ्या. 2 फलंदाज धर्मा 11 आपण मैदानात पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर धर्मा 11चा अतिरिक्त प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल कौसुब मेहर यांचा. पैंजण चांदी